गंगा सिंधु सरस्वती चु यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया धर्मन्वती मेनका शुभमंगल सावधान. वाजवा रे वाजवा. आता नवऱ्या मुलीला नवला हार घालायचा, नवरी मुलीने नवऱ्या मुलालाही हार घालायचा. हे काय सुमा, इतके दिवस तुझा गोड चेहरा पाहण्याचं स्वप्न मी उराशी बाळगून होतो. आज तो दिवस आलाय आणि तू लाजतेस. हे दाखव ना तुझा गोड चेहरा. सुमा, तू किती गोड दिसतेस ग. ही सर्वस्वी तुझीच आहे चंदू. सुमा, माझी लाडकी सुमा, तू माझी स्वप्न देवता आहेस. तू माझी झालीस, माझं स्वप्न पूर्ण झालं. तू फक्त माझी आहे सुमा, फक्त माझी. सुमा, सुमा, सुमन डार्लिंग, सुमन डार्लिंग, सुमन, तू फक्त माझी आहे. गाढव पहिल्यासारखा झोपलाय अजून. चंद्या, हे चंद्या उठ. ती महामाया येईल ना, तो रोड रोलर येईल ना, ती चंडिका येईल. उठ उठ उठ. कोण बोलतोय बोंबलतोय. आता काय खरं नाही. आले काय हो, काय उठला की नाही हा कुंभकर्णाचा काटा? उठतोय उठतोय, उठायचा प्रयत्न करतोय. काय झालं, काल रात्री उशिरा आला ना, नोकरी शोधत होता. नोकरी? हो. रात्रीची? हो. कुठल्या अड्ड्यावर? अड्ड्यावर. हे चंद्या, कार्ट्या उठतोस की नाही? पाऊस आला वाटतं. पाऊस नाही, वीज कोसळली, वीज. तू धोतर नसलं सुमन. काका 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 बसा ना, उभे का बसा. काय बसा. हे कोणी केलं, कोणी केलं? हे सतरंजी कोणी पाडली? हा चाळीत उंदीर फार झालेत बुवा. गदड्या, तूही सतरंजी फाडले स्वप्नामध्ये. हे बघ, तुझं हे असंच जर चालत राहिलं ना, तर तुला ठाण्याच्या वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवावे लागेल. अरे 500 रुपये कमावणारा फालतू मुलगा तू, आणि ती सुमाची स्वप्न बघतोस. सुमा, काय फॅशनेबल पोरगी आहे. असली पोरगी आपल्या चाळीतच काय, पण दिवा घेऊन फिरलात ना तर अख्ख्या कळव्यात सापडायची नाही. काय तिचा ग्रेस, काय तिचे कपडे, काय तिचा मेकअप. मी नको म्हटलं तरी शेवटी महागडी लिपस्टिक तू आणलीच ना. अगं महागडी नाही, फक्त 25 रुपये. बघ ना. अगं 25 रुपये म्हणजे तुला काहीच वाटत नाही. आणि हा चट्टरी पट्टरी ड्रेस छान आहे की नाही? अगं असले नखरे शोभतात का आपल्याला? न शोभाल काय झालं, हल्ली फॅशन आहे. अगं पण असला नट्टापट्टा परवडायला पाहिजे आपल्यासारख्याला. उद्या नवऱ्याच्या घरी जाशील ना, कळेल तेव्हा सगळं तुला. कळायचंय काय त्यात? इट्स सिम्पल. ज्या मुलाला माझा नट्टापट्टा परवडेल ना, अशाच मुलाशी मी लग्न करीन. तू जेवण आलं नाही, भूक लागली. मला ते मला पगार 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 राहिला. हा घ्या मोजून बघा. मोजून बरोबर आहे, बरोबर. आणा इकडं. जेवण काल रात्री अशीच भाजी होती. रोज रोज तेच जेवण. काय 500 रुपये पगारात काय पंचपक्वान्न खायला मिळणार तुला? गेल मुकाट्यानं. काका म्हणाले वचा 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 वचा. चपात्या परवाच्या आहेत. चिकन्या, अरे चिकन्या, ती हातातली काय सुतरफेणी टाकत चिकन्या. अगं चंपा, ती सुतरफेणी नाही ग,
गुलाबाचं फूल आहे. असं होय? तू मला चिकण्या म्हणत जाऊ नको ना. अरे माझ्याशिवाय दुसरं तुला कोण म्हणणार चिकन्या? हे बघ, तू गडबड केलीस ना. काय म्हणलास? पानाचे पैसे देणार नाही. 4 आणे तर देतोस. उद्या दे. उद्या नाही, परवा नाही, तेरवा नाही, करवाच नाही. आधी काकून 5 रुपये कपात केली आहे. हवा खातो चंदूराव, हवा खा. खातो. तुझी काकू तुला नेहमी तेच खायला देणार. अरे आवाज कर मर्दासारखा. म्हणतात ना, हिम्मत आहे मर्दा, मदद आहे खुदा. काकू करते खुर्दा. अगं माझी काकू कशी आहे तुला माहितीये ना. अगं देवपूजेला बसली ना तर आतल्या देवाला घाम फुटतो, घाम. परवा शंकराला घाम फुटला. काय झालं गंगा? चंपा मैजान लगा दे शानदार पान. हाय हाय हाय, कत्ते के जगह में लगा दे मेरे अरमानों का खोल. क्या बात आहे. वा सकाळी सकाळीच लावून आला वाटत. मोगले अजून बघून आलाय. काय पाहिजे? जाफरानी पान बर पाहिजे. बर, नीट उभा राहा आधी. लवथवती विकराळा झालाय त्याचा. सुपारी कमी. अरे हो, देणार देणार. हो हो हो. तंबाखू पाहिजे. बडीशेप नको. मायला अरे पडे पडे तुला धावते. काय करते तू? हात लावतो मला. नालायक साला, तोंड काळ कर इथून. तंबाखू पान खातो. चल हट. चालला हा पाकीच्या बघायला चालला. वीक काढलेला राजकुमार. काय भयंकर बाई आहेस तू. अरे चिकन्या, मी अशी हाय म्हणून टिकून हाय. हो. नाहीतर या लोफर लोकांनी कधीच काप चुना लावून मला दाताखाली चावून घेऊन टाकली असती. अगं पण ते दातानी हातानी चावतात त्यांना चाव की. पण जे काही करतच नाही त्यांना कशाला चावतेस तू? म्हणजे तुला तुला काय चावायचं? अल्ली बापे तू. बघ बघ बघ, पुन्हा चावलीस तू. अगं देवाने इतकं सुंदर रूप दिलंय तुला, त्याचं वाघ की श्रीदेवी सारखी वाघ. मी आणि श्रीदेवी. बघ बघ आरशात बघ, आरशात बघ बघ. आहे की नाही? हा चेहऱ्यातला गोडवा जरा जिभेवर आण. बघ सगळं जग तुझ्याशी प्रेमानं वागेल. अरे जगाचं सोड रे चिकन्या, तू केलेस तरी भरपूर होईल. अगं इतकं सुंदर रूप दिलं देवानं, जरा त्याच्यासारखं वाघ, श्रीदेवी सारखं वाघ. बघ बघ आरशात बघ, आरशात बघ. अगं या सुंदर चेहऱ्याचा गोडवा जर जिभेवर आणलास ना, बघ सगळं जग तुझ्यावर प्रेम करेल. सुमा, हृदयेश्वरी, प्राणेश्वरी, अगं तुझ्या नयन बाणाने विद्ध झालेला हा चंद्या तुला विनवतोय. प्राणेश्वरी. चालले जोगेश्वरी. तू असं काय करतो? सुमाच्या आईला नाही पटवायचं आहे, सुमाला पटवायचं आहे. कुठलं 1857 सालचं सांगताय? मी सांगतो तुम्हाला. तू दाखव, दाखव. साडी घ्या. साडी घ्यायला पाहिजे. टक्कल लपवा म्हणजे मला मोडेल ना. सुमाचे वडीलच वाटतात. सुम, my love Sum, I love you Suma, I love you too much, sweetheart. Kiss me, kiss me. ची विडीचा वास येतोय. सुमा, I love you सुमा. असंच बोलायचं? असंच काय बोलायचं? अहो इकडे ठीक आहे हो, इकडे बोलू शकतो, तिकडे गेल्यावर नाही बोलता येत. ए बाबा, मला जेवढं प्रेमाविषयी ज्ञान होतं ना, तेवढं सगळं मी तुझ्या टाळक्यावर ओतलेलं आहे. शिरतच नाही. ह्याच्यापेक्षा तुला जास्त काही शिकवता येणार नाही बाबा. त्याचं काय, शाळेत असताना ना मी तोंडी परीक्षेत नेहमी नापास व्हायचो. लेखी परीक्षेत मला भरपूर मार्क मिळायचे. हो ना. मग आपण एक आयडिया करूया. काय? तुला जे काही सांगायचं असेल ना, ते प्रेमपत्रात लिही. प्रेमपत्र? आयडिया चांगली आहे. कुठे मेलो. काय झालं? मला वाड्याकडे नोकरीला जायला पाहिजे. मी जर इथं प्रेमपत्र लिहित बसलो ना, तर तो मला नोटीस पत्र देईल. हा प्रोग्राम आपण संध्याकाळी करूया. काका सापडते का? काकू याच्यात शोधा, नाही ती तुम्हाला तलाक पत्र द्यायची. सापडलं सापडलं. चोपडी भरून लिहायचं प्रेमपत्र. नाही मग कागद आतमध्ये कागद. सापडलं बो एकदा. आता मी सांगतो तसं लिही. मी लिहू? बरोबर तुम्ही सांगा. डिअर सुमा,
डिअर एकदम डिअर नको ती पिअर होईल ना. दुसरं काहीतरी सांगा सोपं असं. बर बर प्रिय सुमाली. हा प्रिय सुमा. प्रिय सुमा. प्रिय प्रिय नको अहो आमच्या तोंड ओळख सुद्धा नाही लाफा मारायची ती. दुसरं काहीतरी सांगा. हा माननीय महोदय सुमती ही. त्यापेक्षा परमपूज्य असेल. हा हे कसं भारदस्त वाटतं. परमपूज्य. पूज्य पूज्य नको म्हणजे झिरो. अहो प्रेमाची सुरुवात झिरोनं झाली तर पुढे सगळं बोंबलच ना. सुमतीत लिहितो ना नुसतं मारू दे. सुमती कशी आहे तू. पावसाळा सुरू होईल छत्री घेतलीस का. नसल्यास माझ्याकडे एक्स्ट्रा. नाही काय मी लिहितो. तुम्ही लिहिताय. छत्री. तुम्ही तिच्या आईला लिहाल. नाही कॉलेजची सवय. कॉलेजातलं लपडं निघालं तर उगाच सुमतीलाच लिहा. चांगल्या अक्षरात लिहा तिला कळेल अशा. हे प्रेमपत्र लिहितायत खरे पण हे पोचवायचे कसे बरे. हा गरज बरे.